नमस्कार, मी सपना आणि सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण एकच वाटण बनवून अगदी चमचमीत असं सुकं चिकन आणि झणझणीत असा तर्रीदार चिकनचा रस्सा कसा तयार करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणतेही जास्तीचे पावडर मसाले न वापरता अगदी सोप्या पद्धतीने इथे हा चिकनचा रस्सा आणि सुकं चिकन आपण इथे बनवलेला आहे। तर बघू शकता हे चिकन कसलं इथे भारी झालेलं आहे, एकदम चमचमीत। तुम्ही एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवलं ना तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल। तर चला तर मंडळी, जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर इथे बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन आपल्याला व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। आता आपण याला आधी मॅरिनेट करणार आहोत। तर त्यासाठी यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, त्याचबरोबर 1 चमचा हळद पावडर आणि आपल्याला यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसणाची पेस्ट आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून याची मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीची 1 टेबलस्पून इतकी पेस्ट आपण या चिकनमध्ये घालणार आहोत। आणि आता हे आपण या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित हाताने चोळून हे इथे मी लावून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः एक अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। तर बघा इथे अर्धा तास झालेला आहे, चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरीही चालणार आहे। तर आता आपण हे शिजवून घेणार आहोत। तर एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घातलेले आहेत। आता हे कांदा आपल्याला चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। तर बघा साधारण 2-3 मिनिटातच कांदा छान परतून झाला। आता यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालायचं आहे आणि हे चिकन देखील आपल्याला चांगलं 2-3 मिनिट व्यवस्थित हलवत परतून घ्यायचं आहे। तर बघा गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच हे चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आता आपण हे चिकन पातेल्यामध्ये शिजवणार आहोत। तुम्हाला जर कुकरला शिजवायचं असेल तर साधारण एक 2-3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची। खूप शिट्ट्या केल्या तर चिकन खूप गाळ होण्याची शक्यता असते। तर यामध्ये मी आणखी थोडं मीठ घातलं, व्यवस्थित हलवून घेतलं। आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि यावरती पाणी ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम इथे मी मध्यमच ठेवलेली आहे। तर आता इकडे चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर 3 मध्यम आकाराचे कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत। 2 टोमॅटो ते देखील मी उभे कापून घेतलेले आहेत आणि इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुके खोबऱ्याचे काप करून साधारणतः 1 वाटी इतके हे सुके खोबऱ्याचे काप आहेत। आता इथे 2 टेबलस्पून इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून खसखस, साधारण एक 2 ते 3 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे एक 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। इकडे बघा धने घेतलेले आहेत एक 2 ते 3 टेबलस्पून इतके, 2 हिरवी वेलची, 2 तमालपत्राची पानं, त्याचबरोबर 1 चमचा इथे शहाजिरे घेतलेले आहेत, 1 चमचा साधे जिरे घेतलेले आहेत, 2 ते 3 मी इथे लवंग घेतलेले आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2-3 मिरे घेतलेले आहेत। मिरे जास्त वापरायचे नाहीये, फक्त 2-3च घेतलेले आहेत। आता इकडे बघा या ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे। आधी आपण हे ताट साईडला काढून घेऊया आणि हे चिकन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित खालीपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि नंतरच हे गरम पाणी आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाहीये। यामध्ये जर आपण थंड पाणी घातलं तर चिकन दांडरल्यासारखं होतं, म्हणजेच ते व्यवस्थित शिजलं जात नाही। त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचाच इथे वापर करायचा आहे। आता व्यवस्थित हलवून घेतलं की पुन्हा यावरती ते ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ओतायचं। अशा पद्धतीने हे चिकन आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। तर इकडे चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया। तर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तीळ आणि खसखस घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर जे खडे मसाले घेतलेले आहेत ते देखील यामध्ये घालून हे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। तर तमालपत्र आहे ते मी तोडून टाकलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित ते भाजलं जाईल। तर बघा इथे हे मसाले व्यवस्थित भाजले आहेत। अगदी 2-3 मिनिटच हे फक्त गरम करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी आधी खोबरं भाजून घेतेय। तर खोबरं देखील मध्यम आचेवरती चांगलं तांबूस रंगावरती आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। तर एक 2-3 मिनिटांमध्येच खोबरं बघा चांगलं तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे।
तर ते आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर मसाल्यामध्ये हे खोबरं टाकायचं नाही आहे, मसाले वेगळे ठेवायचे आहेत. आता कढईमध्ये मी साधारण 1 चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये जो कांदा आहे तो घालायचा आहे. कांदा देखील व्यवस्थित आपल्याला सतत हलवत चांगल्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजून होतोय तोपर्यंत इकडे बघा चिकन ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे. हे पाणी आपल्याला चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा चिकन आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ताट पुन्हा ठेवायचं आहे आणि त्यावरती पाणी ओतायचं आहे. तर अशा पद्धतीने हवं तेवढं सूप आपण या चिकनमध्ये बनवू शकतो. आता इकडे बघा कांदा अर्धवट भाजून झाला की त्यामध्ये आलं, लसूण आणि टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबत हे देखील आपल्याला 1-2-3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण चिकनमध्ये शक्यतो टोमॅटो घालत नाही, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, एकदम भारी चव येते. तर इथे बघा सगळे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता मसाले थंड झाले की आपण ते वाटून घेणार आहोत. तर आधी आपण खडे मसाले बारीक करून घेणार आहोत. तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि अगदी बारीक अशी याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची. तर इथे बघा अशा प्रकारे ही पावडर इथे मी बनवून घेतलेली आहे. आता यामध्येच थंड झालेला कांदा, खोबरं, टोमॅटो घालून ते देखील आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी घालून याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं सगळं वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे. आता इकडे चिकन शिजायला टाकून साधारणतः 20-22 मिनिटे झालेली आहेत. आता एकदा आपण हे चिकन शिजलं का ते चेक करूयात. तर एक पीस मी घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चिकन आपलं अगदी छान असं शिजलेलं आहे. अगदी हाताने सहज तुटतंय, म्हणजेच ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे. आता इथे आपण सुकं चिकन वेगळं बनवणार आहोत, त्यामुळे यामधले सगळे पीस मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता इथे मी जे काही प्रमाण दिलेलं आहे ते अर्धा किलो चिकनसाठी आहे. तुम्ही जर 1 किलो बनवणार असाल तर त्याच्या दुप्पट प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आता तुमच्याकडे जर लहान मुले वगैरे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं सूप बाजूला काढून ठेवू शकता, कारण भातासोबत ते अतिशय टेस्टी लागतं. तर बघा आता आपण मसाला परतून घेऊया. तर कढईमध्ये साधारण एक 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळा वाटलेला मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तर मध्यम आचेवरती सतत हलवत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला थोडासा परतून झाला की एक 4-5 मिनटानंतर यामध्ये बघा मी 1 मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक 4 चमचे मी यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता तुम्ही यामध्ये कोणताही मसाला वापरू शकता, घाटी मसाला असेल तोही वापरू शकता किंवा कोणताही घरगुती काळा मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. आता पुन्हा याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता हळूहळू याला तेल सुटू लागलेलं आहे. तर आता काय करायचं तर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक 2-3 मिनिट मध्यम आचेवरती हा मसाला असाच शिजू द्यायचा आहे. तर 2-3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या मसाल्याला साईडनी बघा तेल सुटू लागलेलं आहे, म्हणजे मसाला आपला अगदी व्यवस्थित असा परतून झालेला आहे आणि मसाल्याला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचे तर दुसऱ्या गॅसवरती मी हे सूपचं पातेलं चढवलेलं आहे. आता यामधला अर्धा मसाला आपल्याला या सूपमध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला घालून झाला की त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याच्या यामध्ये गुठळ्या राहणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. तर इकडे बघा कढईमध्ये उरलेल्या मसाल्यामध्ये हे चिकनचे पीस आपल्याला घालायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आच एकदम बारीक करायची आणि बारीक आचेवरती एक 3-4 मिनिट याला असंच झाकून ठेवायचं आहे. तर इकडे बघा रश्श्याला आपल्या उकळी आलेली आहे. मध्यम आचेवरती हा रस्सा देखील एक 4-5 मिनिट असंच उकळवून घ्यायचं आहे. यामध्ये मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा झणझणीत तर्रीदार रस्सा तयार झाला. इकडे बघा चिकनवरचं झाकण काढलेलं आहे आणि त्यावर देखील भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि मस्त गरमागरम हे चिकन आपल्याला सर्व करायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं चिकन अगदी चमचमीत आणि मस्त झणझणीत असं इथे तयार झालेलं आहे. यासोबत मी मस्त गरमागरम नाचणीची भाकरी बनवलेली आहे. तर इथे चिकन अगदी मस्त शिजलेलं देखील आहे आणि काय बघता क्षणी असं खावंसं वाटतंय असं हे चिकन इथे झालेलं आहे.
तर अशाच प्रकारे एकाच वाटणापासून मस्त झणझणीत रस्सा आणि सुक्कं चिकन इथे आपण बनवलेलं आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद.